बीडमधील व्हिडिओ. सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणत काँग्रेसची बोचरी टीका. राष्ट्रवादीचा पलटवार एकनाथ शिंदेंनी सुनावलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली असून बीड दौऱ्यातील त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये आमदार धनंजय मुंडे बोलत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शांत बसलेले दिसत आहेत. त्यावरून काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हणून हिणवलं आहे. काँग्रेसने हा व्हिडिओ शेअर करत सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील असा सवाल केला. आता काँग्रेसच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून पलटवार केला जातो आहे. अंजली दमानिया यांनी काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिले. काँग्रेस लोकांपासून दूर गेली आहे, त्यामुळे असे विधान येत आहे. मी काँग्रेस पक्षाला इंदिरा गांधींचा फोटो देणार आहे. विरोधकांनी अशी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर पंतप्रधान झाल्याचा इतिहास आहे. काँग्रेस चांगल्या लोकांच्या हाती नाही, पराभव पचवता येत नाही अशी ही लोक आहेत. अशा शब्दात सुनेत्रा पवार यांच्याबद्दल महाराष्ट्र काँग्रेसने केलेल्या टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले. सुनेत्रा वहिनी पवार या प्रत्येक आठवड्यात मुंबई पुण्यात पत्रकारांसोबत संवाद साधतात. बीडमधील ती पत्रकार परिषद होण्याआधी त्यांनी अनेक उत्तरे दिली, मात्र काँग्रेसने संभ्रम निर्माण केलेला आहे. यामुळे त्याचा हास्य झाले अशा शब्दात सुरेश चव्हाण यांनी पलटवार केला आहे. खरं म्हणजे काँग्रेसला हे शब्द वापरताना थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे. एका या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंच्या बद्दल अशा प्रकारचे अपशब्द काढणं म्हणजे या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे. आणि लाडक्या बहिणी काय करू शकतात हे 2024ला दाखवून दिलेलं आहे.